म्हाळसा कुठे आहे? देवी तिकडे आहे. म्हाळसा, जेवायला चल. लतिका, मला भूक नाही, मला जेवायचे नाही. तू दिवसभर काहीच खाल्लं नाहीस, असं करून कसं चालेल? लतिका, तुम्ही सगळे जेवा. म्हाळसा, अगं 2 घास. तुला मी काय सांगते ते कळत नाहीये का? देवी, ह्या प्रवासात आपण आपल्या प्रकृतीची काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे. जर आपल्याला काही झालं तर मी श्री खंडेरायांना कसं तोंड देऊ? बंधू, यांच्यावर माझा कुठलाही अधिकार राहिला नाही. यांची कोणतीही वस्तू माझी राहिली नाही. हा माझा अपमान नव्हे का? देवी, हा परीक्षेचा काळ आहे. आपण संयम ठेवूया. मी चंदनपुरीला जाईल, यांना जेजुरीला जाण्यासाठी सोबत घेईन आणि जाताना ते खडगही सोबत घेऊन जाईल. म्हाळसा, गोदावरीच्या पात्रात मी फेकलेला खंडा तू पाहिलास आणि ते शस्त्रही तुला बरोबर न्यायचे आहे, कारण ते माझे आहे. म्हाळसा, तुझी प्रेम करण्याची पद्धतच वेगळी आहे. तुझे प्रेम मला समजत नाही का? म्हाळसा, मी तुला संपूर्ण हवा आहे. मी, माझे भवताल, माझे विश्वही तुला हवे आहे. पण म्हाळसा, माझे विभाजन तूच केलेस. तुला केवळ त्याचे विस्मरण आहे, नाहीतर तू हे सगळं आनंदाने स्वीकारलं असतस. माझ्यासाठी एकच कर. माझ्यावर प्रेम करता करता आजूबाजूला कोणालाही दुखवू नकोस. म्हाळसा, तुझे जगत जननीचे रूप